मराठी पक्षाच्या विश्व मंचासमोरून संचलन करत निघत आहे. सदर वाहने दंगल हिंसाचार वापरले जातात. मोटर वाहनामध्ये 2 गॅस एसएसजी आहे, त्यातून अचूक गॅस फायर केले जाते. आपले पोलीस प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी 11 आणि 12 कदमचा मिळालाच पाहिजे. प्रत्येकाने मनात काउंट करा. माननीय मंत्री महोदय पर्यंत निकट करून पुनश्च मंचावर स्थानापन्न होणार आहे. समोर स्टेडियम मध्ये मोठा जनसमुदाय जमलेला आहे आणि कोणती पर्यटक त्याच्यामुळे हरकत करता कामा नाही. अलीकडून बघणारे समोर राजसंभाजी भोसले सैनिक स्कूल आहे. छानपैकी संचलन आपल्या समोर सादर करत आहे.
प्लाटून क्रमांक 8 सतत पाठवणे राष्ट्र मुले येथील प्लाटून कमांडर आहे मोनिका सरकुंडे यांनी या प्लाटूनचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. काय सांगाल सर प्रत्येक टप्प्याची कशी तयारी केली आणि कसं आपण आमच्या पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर देवगिरी क्रीडा मैदानावर 26 जानेवारीच्या निमित्ताने पथसंचलन आणि परेड संचलनाची कारवाई सुरू आहे. त्यामध्ये माननीय पोलीस उपायुक्त मुख्यालय यांचे मार्गदर्शन आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या नियंत्रणाखाली सगळं परेड कारवाई सुरू आहे. याच्यामध्ये परेड कमांडर म्हणून वाघमोडे साहेब हे ग्रामीणचे आहेत आणि सेकंड इन कमांड हे सूर्यधर साहेब EPI म्हणून आहेत आणि असे एकूण आमच्याकडे 10 प्लाटून आहेत. म्हणजे IRBC एक प्लाटून आहे, छत्रपती संभाजीनगर चे 2 एक महिला आणि एक पुरुषचा प्लाटून आहेत, ग्रामीणचे 2 प्लाटून आहेत आणि महाराष्ट्र सुरक्षा बलचे पण आहेत, वाहतूक शाखेचे आहेत आणि शाळेंचे जे सैनिक शाळा आहेत त्यांच्या मुला मुलींचे असे मिळून 2 प्लाटून आहेत आणि महाराष्ट्र पोलीस कॅडेट म्हणून एक माननीय पोलीस संचालक यांच्या वतीनं एक प्लाटून आपण नेमण्यात आलेला आहे, तो पण परेडमध्ये सामील आहे. सर्वांचे परेड संचलन व्यवस्थित आता सुरू आहे. सर्वांचं परेड व्यवस्थितपणे बसलेले आहेत. आता उद्याच्या रंगीत तालीममध्ये जी पूर्ण तयारी आपल्याला दिसून येईल की परेड पूर्णपणे चांगल्या प्रमाणे बसलेले आहे आणि परेडसाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत.